सैनिक स्कूल नोट्स ॲपमध्ये पेपर्स कसे सोडवायचे ते कसे बघायचे यासाठी हा व्हिडिओ आहे. प्रथम पहिल्यांदा जो आम्ही तुम्हाला लिंक दिलेली आहे सैनिक स्कूल नोट्स ॲपची, ती पहिल्यांदा ओपन करायची. ओपन केल्यानंतर तुम्हाला अशी एक विंडोज ओपन होते प्ले स्टोअरमध्ये जाऊन. ही सैनिक स्कूल नोट्स ॲप आहे आपला. हा ॲप पहिल्यांदा डाउनलोड करून घ्यायचा, इन्स्टॉल करून घ्यायचा. इन्स्टॉल केल्यानंतर रजिस्ट्रेशनची प्रोसेस असते. रजिस्ट्रेशन झाल्याशिवाय आपल्याला ॲप ओपन होत नाही. ॲप ओपन झाल्यानंतर तुम्हाला स्टार्टिंगला ॲपवर क्लिक केल्यानंतर अशी एक विंडोज येऊन जाते. विंडोज क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा कंटिन्यू यूज अनदर मेथड असे 2 ऑप्शन्स दिसतात. त्याच्यानंतर यूज अनदर मेथडवर क्लिक करायचं. आणि पुन्हा तुम्हाला एक रजिस्ट्रेशनची प्रोसेस चालू होते. लॉग इन विथ WhatsApp, लॉग इन विथ Truecaller आणि यूज अनदर मेथड. यूज अनदर मेथडवर क्लिक करायचं स्टार्टिंगला. त्याच्यानंतर जो आपला मोबाईल नंबर असेल, तो मोबाईल नंबर लॉग इन करायचा, म्हणजे लॉग इनची प्रोसेस करायची स्टार्टिंगला. जो आपला मोबाईल नंबर असेल तो आपण पहिल्यांदा टाकायचा. त्याच्यानंतर आपल्याला एक OTP येऊन जातो. तो OTP टाकल्यानंतर लगेच पुढची प्रोसेस येते. जे काही आपल्याला ॲप चालू करताना जे अलाउस येतात ते ऑन करायचे. त्याच्यानंतर ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला एक होम पेज दिसतं, जे अशा प्रकारचे जे होम पेज असतं. ते आता तुम्हाला होम, बॅचेस, स्टोअर, चॅट्स, प्रोफाईल असेच ऑप्शन्स दिसतात तुम्हाला. पहिल्यांदा बॅचेसवर जायचं. बॅचेसवर क्लिक केल्यानंतर आता प्रत्येक कोणाचा मुलगा किंवा मुलगी पहिलीमध्ये, दुसरीमध्ये, तिसरीमध्ये म्हणजे ज्या स्टँडर्डनुसार असेल तिथं तुम्हाला अशी एक बॅच दिसते. ICTA 4th स्टँडर्ड कॉम्पिटिटिव्ह एक्झाम पेपर 2027 अशी एक बॅच आहे. या बॅचमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं एक पुन्हा एक पेज ओपन होतं. ओव्हरव्ह्यू, अटेंडन्स, असाइनमेंट, अनाउन्समेंट, टेस्ट आणि व्हिडिओज हे असे ऑप्शन्स असतात. तर टेस्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला प्रत्येकी परीक्षेचे 10 पेपर्स दिसतात. म्हणजे उदाहरणार्थ मॅथ्स ऑलिम्पियाडचे 10 पेपर्स दिसतात, मंथनचे 10 पेपर्स दिसतात, सैनिक स्कूलचे 10 पेपर्स दिसतात. म्हणजे 4th स्टँडर्डमधले जेवढे पण मुलगा इलिजिबल आहेत त्या सगळ्या ह्याच्यात म्हणजे 4th स्टँडर्डमध्ये कुठला मुलगा किती स्पर्धा परीक्षा देतोय ह्या सगळ्यांचे प्रत्येकी 10 पेपर्स तुम्हाला ह्या टेस्टमध्ये दिसतात. आता उदाहरणार्थ तुम्हाला पेपर सोडवायचा आहे, तर स्टार्टिंगला कुठलाही पेपर आपण मंथन पेपर इंग्लिश सोडूया. आता पहिल्यांदा अटेम्प्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एक विंडो ओपन होते. त्याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन दिसतात की पेपर सोडवताना तुम्ही कोणत्या गोष्टी पाळायच्या आहेत, कसा पेपर सोडवायचा आहे, ह्या सगळ्या नीट गोष्टी प्रत्येक पालकांनी वाचून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे एक परत चालू होते की याच्यामध्ये बघा 75 क्वेश्चन्स आहेत, परत 1.5 तासाचा वेळ आहेत आणि 150 मार्काचा पेपर आहेत. याच्यामध्ये आपण कुठला पेपर निवडलाय, मॅथ्स पेपर 1 इंग्लिश असे. आता ह्याच्यानंतरनं हा एक खाली जो आपल्याला ऑन करून घ्यायचा आहे, आय हॅव रीड अँड अंडरस्टूड द इन्स्ट्रक्शन, म्हणजे ज्यावेळेस आपले सगळे जे इन्स्ट्रक्शन आहेत ते आपण सगळे वाचलेले आहेत, आपण ह्याची सहमत आहोत म्हणून हा ऑन करायचे. आणि अटेम्प्ट टेस्ट म्हणून पुन्हा एक ऑन होतो ऑप्शन्स, तो तिथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे क्वेश्चन्स दिसतात. असे क्वेश्चन्स सोडवायचे. क्वेश्चन्स सोडवल्यानंतर सेव्ह, नेक्स्ट हे व्यवस्थित वाचून तुम्ही सोडवायचे आहेत. असे तुम्हाला क्वेश्चन्स संपूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सबमिट टेस्ट म्हणून एक असा ऑप्शन येतो. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा असेच ओपन होतात. त्याच्या खाली सोल्युशन्स असतात की ह्या क्वेश्चनचं सोल्युशन काय आहे, ते कशा प्रकारे आहे, हे सगळं इन डिटेलमध्ये दिसतं. अशा प्रकारचे तुम्ही प्रत्येक पालकाने प्रत्येक परीक्षेचे 10 पेपर सोडवून घ्यायचे आहेत.